आणि आपल्या सर्वांचे याबाबत आम्हाला सदिच्छा शुभाशीर्वाद आहेतच. आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आता पुढच्या आठवड्यात सुद्धा डेपे साहेब आम्ही पुन्हा परत मुंबईला मी मैदानांना बोललो की दादा अजून आपली प्रक्रिया झाली नाही. आता दुसरं तुम्हाला एक तुमच्या माहितीसाठी सांगतो मी पुन्हा की आम्ही एकनाथजी शिंदेंना सुद्धा भेटलो आणि एकनाथजी शिंदेंनी या संदर्भात मिटिंग लावायला सांगितलेली. बघा त्यांनी PS बैठक लावली तात्काळ देवस्थानचे पुजारी यांची वंश परंपरागत विश्वस्त त्यांचे हक्क व कर्तव्य या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्याबाबत. म्हणजे मला सांगायचं विषय असा आहे की ह्या कायद्यामध्ये ज्या वेळेला सुधारणा होईल त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे आणि आपल्या गृहबांधव असतील मग पुजारी असतील त्या पुजाऱ्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणजे विषयच आपला बऱ्याचशा ठिकाणी संपणार आहे. कारण का आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये खूप दैवत आहेत, मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये मग प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचं कुलदैवत असतं. त्या कुलदैवताच्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी नेमलेला असतो. तो पुजारी परंपरागत असतो आणि रूढी परंपरागत. परंतु आता आपण काय म्हणतो की आमची रूढी परंपरागत आमची पूजा आहे, आमची वंश परंपरागत आहे. परंतु रूढी परंपरा म्हणजे कायदा नाही. आपल्याला कायदा करून घेतला पाहिजे. माझं प्रत्येकाला तेच सांगणं असतं. आपण नेहमी हवेत असतो की नाही नाही आमच्याकडे सनद आहे, हे झाले पुरावे, आमच्याकडे कागद आहे, हे झाले पुरावे, पण कायदा नाही ना. कायदा नसल्यामुळे आपली अडचण आहे. आणि कायद्यात जर आपलं दुरुस्ती झाली तर आपले बरेचसे प्रश्न हे मिटल्यासारखे होणार आहे. शेवटी काम काही थांबत नाही. आपण सर्व मंडळी संघटनेच्या माध्यमातून काम करतच आहोत. आता आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने विजयराजे शिंदेच्या सहकार्याने आज महामंडळ संत काशीबा महाराजांच्या नावाने आपण ते स्थापन झालेले आहे आणि शासनाने सुद्धा आपल्याला 50 कोटी त्याच्यावर तरतूद केलेली आहे. म्हणजे आपण काम करतोय सगळेजण, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतील. मग मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात आणि व आपल्याला असं वाटतं की आपल्याला न्याय मिळेल, परंतु आपल्याला लगेच काही न्याय मिळणार नाही. आपण एकत्रित आलो म्हणजे आपल्याला लगेच न्याय मिळत नाही. आपल्याला खूप काही संघर्ष करावा लागेल, खूप काही भेटावं लागेल. आता ही जी मंडळी मल्लिकार्जुन साहेब असतील, डेपे साहेब असतील, ही सर्व मंडळी आम्ही पाहतोय की 15 दिवसांनी आठवड्यांनी मंत्रालयामध्ये असतात. स्वतःच्या खर्चांनी आमच्या सर्व कार्यकर्ते कसली अपेक्षा न करता. आणि ह्या गोष्टीला आत्ता मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, ही सर्व धार्मिक आणि हिंदुत्ववादी विचाराची मंडळी. तर यांना आपण जर व्यवस्थित यांच्यावर जर आपला प्रभाव तर आता पडलेलाच आहे त्या अधिवेशनामुळं, परंतु अजून जर आपण त्यांना व्यवस्थित या संबंधित या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जी सुधारणा करण्याबाबत मी आपणाला जे आता सांगितलं सेक्शन 2, 36 परत 18, 50 याच्यामध्ये सुधारणा झाल्या तर बरेचसे आपले प्रश्न सुटणार आहेत. मला या ठिकाणी आपण बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश सर धन्यवाद. अपेक्षित आहे शॉर्ट मध्ये तुम्ही 2-3 लाईन मध्ये ठराव म्हणजे आता आपल्याला ठराव करून आपण प्रोसिडिंग करून मग पुढे सबमिट करणार. हो म्हणजे आपण इनाम जमिनीच्या वेळेस सुद्धा जे आपण दाखल करणार आहे ना, तुम्ही मांडलेले मुद्दे तेच आमचे ठराव सुद्धा ऍड करून ते रेकॉर्डवर येऊ द्या. पुजाऱ्यांचे वंश परंपरागत हक्क, कर्तव्य आणि विश्वस्त प्रतिनिधी याबाबत सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सेक्शन 2, सेक्शन 18 आणि सेक्शन 36 आणि सेक्शन 50 यामध्ये सुधारणा करण्याबाबत जे अशासकीय विधेयक मांडलेले सन 2019चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 जे अशासकीय विधेयक मांडलेले तो जो मसुदा आहे तो आहे तसाच्या तसा अमेंडमेंट करावी असा आपण ठराव करावा
ही विनंती करतो. म्हणजे आता सरांच्या जे सरांनी प्रस्ताव मांडला किंवा ठराव मांडले हो. ओव्हरलॅपिंग कुठे कोणाचे एकमेकांवर बाहेर नाही हा वेगळा आहे. बरोबर, हा वेगळा आहे. हा टोटल वेगळा आहे. याच्यात आहे ना, याच्यात काय हा फक्त 1950चा जो कायदा आहे हा यांचा सरांचा जो विषय तो योग्य आहे. पण त्यांचं म्हणणं जो JR आहे JR मध्ये बदल करा. आपलं म्हणणं जे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये सुधारणा करावी आणि ती जी सेक्शन जी 4 सेक्शन आहेत त्याप्रमाणे आणि आपण जे अशासकीय विधेयक जे सादर केले त्याप्रमाणे त्यांनी हायताच आपला मसुदा स्वीकारावा. ठीक आहे. पण तसं हे तसं तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे आणि त्या पद्धतीने आपण शासनाकडे मार्ग काढलेला आहे. म्हणजे रवी वगैरे आम्ही गेलो होतो. महाराष्ट्रात सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था 1950च्या अधिनियम कलमात संशोधन करून पुजाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण देणारे सुधारणा विधेयक बिल विधानसभेत मंजूर करावे. बरोबर आहे का? बरोबर. हो. हा मसुदा चालेल का? हो. पण त्याच्यात पुढे आता जे वर्डिंग दिलेलं रेकॉर्डिंग का माहितीये का? नाही आदरणीय प्रतापरावजी गुरव साहेब मसुदा आपण सुद्धा करू शकतो. हा सुद्धा जो मसुदा आहे हा मी काय केलेला आहे पण मी त्यांना जे मटेरियल दिलं आणि आपले जे भूपेंद्र गुरव साहेब असतील आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट सतीश वाघोले आणि हे आत्ता उपसचिव आहेत तिथे यांनी तो केला. कारण का माहिती आहे का शेवटी सगळ्याच मसुदा आपला मान्य करू शकत नाही. शेवटी याच्यात काय असतं धर्मदायुक्त आहे त्याचा ते अभिप्राय मागवतात. म्हणून त्यांना जे साजेस आहे त्यांना जो पटेल आणि त्यांना जे त्यांनी आम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये ना फक्त आपला उद्देश सफल झाला पाहिजे. आणि सुरेश भाऊचा अभ्यास यातला दांडगा तुम्ही सांगितलं जे एक्झॅक्ट वर्ड आहेत अमुक अमुक या कायद्यातल्या सेक्शन नंबर जे 4 आहेत त्याच्यामध्ये या मसुद्यानुसार सुधारणा करण्यात यावी. आपण असा ठराव घेणार आहोत. सर पूर्वलक्षी प्रभावाने असं त्याच्यामध्ये एक शब्द आम्ही ऍड करतो ठरावामध्ये. सर 2019चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 अशासकीय विधेयक हा नमुना त्याच्यात आला. ठराव साहेबांना पाठवलेले रेकॉर्ड झालेलं आहे ते येणार आहे. आपण लिहायला बसणार आहोत सगळं. त्याच्याऐवजी दिनांक क्रमांक 38 28/6/2019 असा आहे. स्वर्गीय आमदार हो 28 जून बरोबर ना. 28 जून आहे ना. हो हे जे आहे ना ठीक आहे. थांबलेली गाडी पुढे पडेल. हो नाही आणि शासनाला याच्यात आपल्याला म्हणजे काही नाही. सुरेश भाऊ याच्यावरच्या आम्हाला 5 ते 6 वाक्यामध्ये ठराव जो काय कॉन्क्रीट तुमच्या शब्दामध्ये आम्हाला द्या. तुम्ही आमच्या पण ठरावामध्ये हा मुद्दा आम्ही ऍड करतो म्हणजे तो रेकॉर्डवर येईल. मी आता सांगितलं ना की देवस्थानचे जे पुजारी यांचे वंश परंपरागत हक्क अबाधित राहण्यासाठी जे अशासकीय विधेयक सन 2019 विधानसभा विधेयक मांडलेले क्रमांक 38 तो जो त्याचप्रमाणे त्यानुसार या 4 कलमामध्ये सुधारणा करावी. ठीक आहे. धन्यवाद सुरेश भाऊ. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली याच्याबद्दल आणि याबद्दल तुमचं कार्य तर कौतुकास्पद आहेतच. मी आनंद पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी तुमच्याकडे